रविवारी 8 मार्चला ठाणे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा आणि महिला कायदे याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रा वाघ उपस्थित होत्या। यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, महिला अध्यक्षा स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे यादींसह भाजपा नगरसेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की आज विधानसभा आणि विधान परिषदेत इतर पक्षापेक्षा भाजपाची महिला आमदारांची संख्या अधिक आहे। सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात महिलांना नोकरी जाण्याचा धोका कमी असतो, पण खासगी क्षेत्रात हा धोका अधिक असतो। खासगी क्षेत्रात 90% महिला काम करतात, त्या तिथे पॉश ॲक्टची अंमलबजावणी होणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे असं त्यांनी सांगितलंय। तर आज पंचायत ते लोकसभेपर्यंत महिलांचं खच्चीकरण सुरू आहे, त्यांना त्रास दिला जातो। स्वपक्षातील तसेच विरोधकांमधील पुरुषांकडून महिलांचं खच्चीकरण केलं जात आहे। महिलेच्या कामावर बोला, पण तिच्या कुटुंबावर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं यावेळी चित्रा वाघ यांनी म्हटलंय। अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा असावा असेही वाघ यांनी सांगितलं। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं महिलांना पॉश कायद्याची माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी असलेले विविध जे कायदे आहेत त्याचं प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ॲडव्होकेट अपूर्वा जोशी आलेल्या आहेत, ज्या या क्षेत्रात काम करतात। त्याचबरोबरीने इथले पोलीस अधिकारी आलेले आहेत, जे महिलांना याबद्दलचं मार्गदर्शन करणार। काही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे अपमान झाला आहे, ममता बॅनर्जी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या, मुख्यमंत्री त्याही एक महिला आहे। मला काय वाटतं त्यावर तुम्ही काय सांगता? नाही, अतिशय दुर्दैवपूर्ण अशी ही घटना आहे। याचा पहिल्यांदा तर मी निषेधच करीन। खरं तर संविधानावरती मोठमोठी भाषणं करणारी लोक संविधानामध्ये जे काही नमूद केलंय त्याचा मात्र त्या ठिकाणी आचरण करताना दिसत नाही। राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींचे जे कार्यक्रम आहेत ते काही एका दिवसामध्ये ठरत नाहीत। महिना 2-2 महिन्यापूर्वी हे कार्यक्रम ठरलेले असतात आणि संथाल या ठिकाणी त्या आलेल्या असताना ना त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित होत्या, ना त्या ठिकाणी त्यांना प्रोटोकॉल देण्यात आला। हा जो अनादर आहे हा राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूंचा नाही तर त्यांच्या पदाचा आहे आणि त्यामुळे फक्त संविधानावरती भाषण करून जमणार नाही। काही ठिकाणी असं म्हटलं जातं की संविधान सर्वश्रेष्ठ जरूर आहे, परंतु जे संविधान ज्या वेद पुराण असेल, शास्त्र असेल यांच्यावरच आधारित असं आपलं जे संविधान आहे त्याला कुठेतरी कमी लेखण्याचा अशा पद्धतीचे घटना सुद्धा किंवा बोलणं सुद्धा झालेलं आहे। तर मला वाटतं तेही चुकीचं आहे, कारण या सगळ्याचा गाभा हे आपले वेद पुराण आहे। वेद आपल्याला मर्यादा शिकवतात, आपल्याला त्या ठिकाणी शास्त्र जे आहे ते आपल्याला संस्कार शिकवतात आणि आपल्याला संविधान जे आहे ते अधिकार शिकवतात। त्यामुळे फक्त अधिकारांवरती आणि कायद्यांवरती समाज चालत नाही। समाज हा त्या ठिकाणी आपल्या नीतिमूल्यांवरती चालतो, आपल्या संस्कारावरती चालतो। तर याही गोष्टींचा त्या ठिकाणी बघणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। नाही, ठाण्यामध्ये आता तुम्ही आला, त्याच ठाण्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये जी महासभा झाली त्या महासभेमध्ये तुमच्याच नगरसेविकांच्या त्यांनी वगैरे तुमच्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवलाय आणि ठाण्यामध्ये आता अशी परिस्थिती की भाजपा विरुद्ध शिवसेना असं राजकारण होऊ घालणार एका काळामध्ये, तर तुम्ही काय सांगाल की कसं वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्याबद्दल स्थानिक ज्या नेत्या आहेत, ज्या स्वतः मृणाल पेंडसे ज्या नगरसेविका आहेत, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, माझ्या सहकारी आहेत, त्या तुम्हाला याच्याबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की तिथे नेमकं काय झालं। मला फक्त कळाली माहिती की काय झालंय, परंतु निश्चित काय झालंय ते त्या सांगू शकतील आणि भूमिका पण मांडू शकतील। मला असं वाटतंच, नेहमीच असं मला वाटतं की पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत आज महिला त्या ठिकाणी काम करतात, परंतु त्यांचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण करण्याचं काम हे स्वपक्षीय किंवा विरोधी पक्ष या दोन्हीकडनं पुरुषांकडनं नेहमीच होताना दिसतं। सगळेच असं करतात असं माझं म्हणणं नाही, परंतु काही विकृत मानसिकतेची लोकही आहेत, जे चांगलं काम करणाऱ्या महिलेला थांबवायचं असेल तर तिच्या वैयक्तिक टिप्पणी तिच्यावरती करणं असे प्रकार घडतात, ज्याच्याने त्या बाईचं मानसिक खच्चीकरण केलं जातं। अशांसाठी माझं असं म्हणणं आहे की ती महिला जे काम करते त्या कामावरती चर्चा होऊ शकते, त्या कामावरती तुम्ही तिला बोलू शकता, परंतु
तिच्यावरती अशा पद्धतीचा जो पर्सनल अटॅक केला जातो, जो वैयक्तिक हल्ला केला जातो, तो मात्र खपवून घेता कामा नये. अशा विकृत लोकांवरती, मग ते कुणीही असू दे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल म्हणजे अशा पद्धतीचे एक नवीन अस्तित्वात आणावं लागेल आणि तो सुद्धा नॉन बेलेबल गुन्हा असेल की ज्याला जामीन मिळणार नाही. तेव्हा ही जी समाजातली विकृती आहे ती कुठेतरी वळणावरती येईल, जागेवर येईल असं मला वाटतंय. नारी शक्ती बंधन अधिनियम आता लागू होणार आहे 2029 नंतर. 33% या सगळ्याच ठिकाणी विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा या सगळ्या ठिकाणी 33% महिलांचा आणखीन त्यामध्ये सहभाग होणार आहे. अशा वेळेला अशा कायद्याची नितांत गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं. मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मी पत्रही दिलं होतं आणि त्याची आता आम्हाला गरज आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा येणाऱ्या दिवसात आम्ही करू. ताई, ठाण्यामध्ये बांगलादेशी आणि वेगवेगळ्या ह्याच्या परदेशामध्ये लोकांच्या फेरीवाली जे आहे त्या लोकांचा प्रश्न मोठा आलेला मला आहे. असं वाटतं की कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जे फेरीवाले आहेत त्यांना हटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा बांगलादेशी जे हॉकर्स आहेत त्यांना हटवायचं काम चालू झालंय. आमच्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी ती मोहीम हातामध्ये घेतली आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं की कालच मी बातमी वाचली, कुठेतरी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांवरतीच या लोकांनी हल्ला केलाय. अशाही घटना या ठिकाणी होत आहेत. परंतु बेकायदेशीर अशी जी लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना हटवण्याचं काम हे त्या ठिकाणचं प्रशासन करतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचं काम हे सगळ्याच महानगरपालिकेमधून होताना आपल्याला दिसेल. तुम्ही अधिवेशनामध्ये डिजिटल बाल सुधारगृह हा विषय मांडलात, तर त्याच्यापुढे काही तुम्ही डिजिटल बाल सुरक्षा धोरण ही आजची गरज आहे. आपण पाहतो की मुलं काय पाहतात किंवा काय नाही, किंवा मला असं वाटतं की पालकांनी त्यांचं पालकत्व हे कळत न कळतपणे त्या मोबाईल्सला देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे मुलांची किती पद्धतीचे क्राईम्स आपल्याला होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मुलांनी, छोटी मुलं आहेत ती, मला वाटतं काही 11 वर्षाची वगैरे मुलं असतील, त्यांनी त्या दुसऱ्या मुलावरती अत्याचार केला. काही आपण बघतो की गेम्स मध्ये इतके वाहत जातात की त्या मुलींनी आत्महत्या केली. अशा घटना राज्यात आणि देशात वाढताना दिसत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या विधेयकाची गरज आहे.